तुम्हाला ते सगळं काही मिळतं जे मिळवण्याची तुमची इच्छा असते. भगवद्गीतेमध्ये सांगितलेलंच आहे की जो माणूस दुसऱ्यांना दुःख, त्रास देतो, दुसऱ्यांबरोबर कटकारस्थान करतो, त्या व्यक्तीचा शेवट हा खूप वाईट होतो. आपल्यामध्ये काही कमतरता असेल तर ती फक्त आपण स्वतः दूर करू शकतो, दुसरा कोणीही नाही. बाकी सगळे तर या गोष्टीचा फक्त फायदा उचलतात. बऱ्याचदा आपलीच लोक आपल्याला एकटं पाडतात. त्यावेळेस कळतच नाही की आपण वाईट आहोत की आपलं नशीब. आणि एक गोष्ट तर नक्की आहे, ज्यांचं मन चांगलं असतं बऱ्याच वेळा त्यांचंच नशीब हे खराब असतं. आयुष्यामध्ये जेव्हा कधी तुम्ही थकाल त्यावेळेस कोणालाही या गोष्टीची जाणीव होऊ देऊ नका, कारण लोक तुटलेल्या घराच्या विटासुद्धा घेऊन जातात. तुमची उदासीनता प्रत्येकजण समजून घेणार नाही, कारण आपण कोणालाही भेटतो तेव्हा प्रथम आपण हसतो. माणसाचं नशीब कितीही चांगलं असलं तरीही त्याच्या काहीतरी अपेक्षा ह्या अपूर्ण राहतातच. त्यामुळे जे मनामध्ये येईल ते करा, कारण हे आयुष्य परत मिळत नसतं. खरं बोलणं तर दूरच राहिलं, आजकाल लोक खरं ऐकणं सुद्धा पसंत करत नाहीत. तुमच्या आयुष्याचा एक नियम असाही बनवा की जो सोडून जाईल त्याला विसरून जा. आणि आयुष्याचा हा सुद्धा एक नियमच आहे, एक दिवस तो सुद्धा रडेल जो दुसऱ्यांना रडवतो. आणि हे नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला दुसऱ्यांना काही वाटायचंच असेल तर हसू वाटा. अश्रू तर सगळ्यांच्याच जवळ असतात. प्रत्येकाने आयुष्य 2 पद्धतीने जगलं पाहिजे असं मला वाटतं. एक तर जे मिळालेलं आहे त्याला पसंत करायला शिका, आणि दुसरं जे पसंत आहे ते मिळवायला शिका. काही लोक बाहेरून जेवढी सुंदर असतात तेवढीच आतून ती विषारी देखील असतात. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहा. दुर्योधनाने पांडवांना आयुष्यभर दुःख दिलं, त्रास दिला, त्यांच्याबरोबर नेहमी कपट केलं आणि प्रत्येक वेळी त्याने धोकाच दिला. कधीही प्रामाणिकपणे वागला नाही आणि त्याचा असा परिणाम झाला की दुर्योधनाच्या प्रत्येक दलामधील मोठा योद्धा हा कपट करूनच मारला गेला. त्यामुळे जो जसा कर्म करेल त्याला तसंच फळ मिळतं. म्हणजेच दुर्योधनाने जसं कर्म केलं तसंच त्याला त्याचं फळ मिळालं. पूर्ण आयुष्य त्याने दुसऱ्यांना दुःख दिलं, त्यांच्याबरोबर कटकारस्थानं केली आणि शेवटी त्याचा मृत्यूसुद्धा कटकारस्थानानेच झाला. त्यामुळे श्रीकृष्ण म्हणतात की जर एखादी व्यक्ती दुसऱ्याला दुःख देऊन, त्रास देऊन स्वतःला जास्त चालाक समजत असेल आणि दुसऱ्याला बावळट बनवत असेल तर लक्षात ठेवावं की एक दिवस त्याच्याही आयुष्यामध्ये असं कोणीतरी येईल जे त्याला सुद्धा धोका देऊन जाईल. कारण कर्म ही एक अशी गोष्ट आहे जी सगळ्यांचे चेहरे बरोबर लक्षात ठेवते आणि जो जसे कर्म करतो त्याला तसंच फळ मिळतं. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमचा आनंद, तुमची खुशी, तुमचं दुःख कोणालाही सांगितलं नाही पाहिजे. कारण जगामध्ये अशी काही लोक आहेत जे तुमच्या आनंदाला सुद्धा नजर लावतात आणि तुमच्या दुःखामध्ये तुमच्यावर हसतात. या जगामध्ये तुमच्या आनंदामुळे दुसरं कोणीही आनंदी होऊ शकत नाही, उलट लोक तुमच्यावर जास्त जळतात. त्यामुळे आपले प्रत्येक दुःख, प्रत्येक सुख, प्रत्येक अडचण लोकांना दाखवणं अजिबात गरजेचं नसतं. कारण लोक तर तयारीतच बसलेले असतात की दुःखी माणसाला आणखीन दुःख कसं देता येईल आणि सुखी माणसाला अजून कसा त्रास देता येईल यासाठी. आयुष्यामध्ये तुमच्यावर कोणतं तरी संकट आलं, दुःख आले, कोणती तरी अडचण आली तर कधीही हिंमत हारू नका. फक्त थोडी वाट पहा, थोडी स्वतःमध्ये सहनशीलता ठेवा. जो माणूस अशा अडचणींच्या वेळामध्ये स्वतःला सांभाळून डोकं शांत ठेवून चालतो तो संकटांना सहजपणे पार करू शकतो, हे नेहमी लक्षात ठेवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्री राधाकृष्ण नक्की लिहा.